अरे वा वहिनी, आज तर तू कहरच केलायस. काळी साडी, मोठी बिंदी आणि त्यावर तुझे कानातले इतके गोंडस आहेत. तुमच्या आवडीला तर तोडच नाही वहिनी. ननंद दिव्या आपल्या धाकट्या वहिनी प्रीतीला म्हणाली. स्वतःची स्तुती ऐकून प्रीती पण अभिमानाने म्हणाली, माझ्या आवडीच्या सर्व गोष्टी तू तुझ्या लग्नात घे. मग बघ, तू जशी इथे माझी स्तुती करतेस तशी स्तुती तुझे सासरचे लोक पण तुझी करतील. आणि दोन्ही ननंद वहिनी हसत स्वयंपाकघरात आल्या. प्रीतीची मोठी जाऊ सविता स्वयंपाकघरात भाजी कापत होती. प्रीती म्हणाली, वहिनी भाजी इकडे आणा, मी कापते. तोपर्यंत तुम्ही स्वयंपाकाची इतर कामं उरकून घ्या. पण वहिनी, मला चॉपरमध्ये भाजी कापायची सवय आहे. मी सुरीने भाजी कापू शकत नाही. कृपया मला चॉपर द्या, नाहीतर माझा सगळा वेळ भाजी कापण्यातच वाया जाईल. सविता म्हणाली, प्रीती, या घरात चॉपर नाही, मी भाजी सुरीनेच कापते. प्रीती म्हणाली, मग भाजी तुम्हीच कापून घ्या. एवढं बोलून तिने तिचा मोबाईल हातात घेतला आणि लगेच ऑनलाईन चॉपर ऑर्डर केला. प्रीती म्हणाली, वहिनी, चॉपर उद्यापर्यंत घरी येईल आणि मग आपण त्यातच भाजी कापत जाऊया. तिची नणंद दिव्याने हे ऐकल्यावर तिला आनंद झाला. ती म्हणाली, वाह धाकट्या सूनबाई, तुमच्या येण्याने तर घर उजळून निघाले आहे. आता या घरात सगळीकडे नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. तुमचे कपडे, तुमचे दागिने, तुमचं सर्व सामान अगदी युनिक दिसत आहे. यालाच तर म्हणतात स्टँडर्ड. नाहीतर मोठ्या वहिनी जे काही आहे त्यातच समाधान मानतात. प्रीती म्हणाली, दिव्या, स्वतःचं आयुष्य कसं उजळ करायचं हेच अनेकांना अजून कळत नाही. आता माझ्याकडेच बघ, इथे आल्यानंतर मी सगळं काही बदलून टाकलं आहे. नाहीतर हे घर पूर्वी इतकं चमकायचं नाही. अगोदर हे घर मला निर्जीव वाटत होतं. असं म्हणत दोन्ही नणंद वहिनी हसल्या. माझ्या आईच्या घरी पण मी असंच घडताना नेहमी पाहिलं आहे. ते लवकर जुन्या वस्तू घरातून काढतात आणि नवीन वस्तू घेऊन येतात. जुने पडदेही 2-3 वर्षांनी तिकडे बदलले जातात, जेणेकरून घरात सतत काहीतरी नवीन असतं. त्यामुळेच मलाही तशीच सवय आहे. दिव्या, तुला कदाचित माहीत नसेल, माझा भाऊ अंकित देखील ब्रँडेड कपडे घालतो. तो त्याची सर्व खरेदी मॉलमधून करतो आणि सांगतो की मॉलमधील कपडे चांगले असतात. त्याला घरातील जुन्या वस्तू आवडत नाहीत. वेळोवेळी तो घरात काही ना काही बदल करत राहतो. तेच बघून मी पण माझ्या आयुष्यात बदल घडवून आणायला सुरुवात केली आहे. आणि आज बघ, लोक माझी किती स्तुती करतात. नाहीतर मी माझ्या मोठ्या जावेसारखी जुन्या विचारांची दिसले असते आणि लोक मला म्हणाले असते की मला फॅशनची अक्कलच नाही. तेव्हा सविता म्हणाली, प्रीती, माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत, नाहीतर पाय उघडेच राहतील. मी माझे जेवढे अंथरूण आहे तेवढेच पाय पसरत आले आहे. घरात महागड्या वस्तू मी पण आणू शकले असते, पण मला माहीत आहे की मी आज जास्त पैसे खर्च केल्याने उद्या माझ्यासमोर मोठी समस्या उद्भवू शकते. आजारपण आणि खर्च कधी सांगून येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागतात. अशावेळी फक्त आपली बचतच आपल्या उपयोगी पडते. त्यामुळेच आपल्यासाठी पैसे बचत करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण मोठ्या मोठ्या समस्यांना सहज तोंड देऊ शकतो. मी व्यर्थ खर्च करण्यावर विश्वास ठेवत नाही. प्रीती म्हणाली, यावर माझा विश्वास नाही. वहिनी, तुमचे जुने विचारांचे ज्ञान तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला त्याची गरज नाही. आणि हसून ती दिव्याला म्हणाली, जर मी सविताचे बोलणे अनुसरायला लागले तर काही दिवसांनी मी सुद्धा तिच्यासारखी आउटलेटेड लोकांसारखी होऊन जाईल. ज्यांना फॅशनबद्दल जास्त ज्ञान नसते ते लोक असेच बोलतात. सविता काही बोललीच नाही. जेव्हा सविता सून म्हणून ह्या घरात आली होती तेव्हा तिची सासू शारदाजी यांनी घराची सर्व जबाबदारी त्यांची मोठी सून सविता हिच्या खांद्यावर टाकली होती. त्यामुळे आजपर्यंत सविता ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करत आली होती. घरातील सर्व वस्तू आणि सजावटीची काळजी आजपर्यंत तिनेच घेतली होती. पण प्रीती आल्यापासून हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्व काही बदल करू लागली. कधी कधी प्रीती म्हणते, घरात एवढं जुनं फर्निचर कोण ठेवतं का? हा सोफा किती जुना झाला आहे, हे भिंतीवरचे घड्याळ आता योग्य दिसत नाही, असे सांगून तिने घराची संपूर्ण रचनाच बदलून टाकली आहे. आता स्वयंपाकघरातही तोच बदल सुरू झाला होता. सासू शारदाजी आणि नणंद दिव्या या दोघीसुद्धा धाकट्या सुनेच्या या कृत्याचे कौतुक करून तिला प्रोत्साहन द्यायच्या. त्यामुळेच प्रीतीला आता घरात काहीही बदल करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं होतं. तिने स्वतःच्या इच्छेनुसार सर्व काही बदल करायला सुरुवात केली होती. आता घरात काहीही बदल करताना कोणाला काही सांगणे किंवा विचारणे तिला गरजेचे वाटले नाही. सविता खूप विचार करून वस्तू खरेदी करत असे. तिला अनावश्यक खर्च करण्याची सवयच नव्हती.
म्हणून सविताने कमी बजेटमध्ये घर सुंदर ठेवलं होतं. जिथे सर्वांनी सविताच्या शहाणपणाचे कौतुक केले, प्रीतीने तिच्या कुटुंबाला एक नवीन जग दाखवले होते. प्रीतीला घरात नवीन बदल झालेला लोकांना दाखवून आकर्षित करण्याची आवड होती. ती महागड्या वस्तू आणायची, ज्यामुळे कुटुंबाला आनंद होईल. पण सविताला मात्र हा सगळा फालतू खर्च वाटायचा. एके दिवशी जेव्हा प्रीती स्वतःसाठी भरपूर कपडे आणि दागिने घेऊन घरी आली, तेव्हा दिव्याने सर्व सामान पाहिले आणि ती म्हणाली, वा वहिनी, तुम्ही किती सुंदर कपडे घेतले आहात. खरंच तुमच्या आवडीचे माझ्याकडे उत्तरच नाही. माझ्या लग्नाच्या वेळी मी तुम्हालाच माझ्यासोबत खरेदीसाठी घेऊन जाईल, जेणेकरून तुम्ही मला हायफाय शॉपिंग करून द्याल. सविता या गोष्टी पाहून प्रीतीला म्हणाली, प्रीती, तुझ्या लग्नाला 1 महिना झाला आहे. तुझ्याकडे खूप कपडे आणि दागिने देखील आहेत. मग तू इतक्या लवकर नवीन कपडे आणि दागिने का खरेदी केलेस? प्रीती म्हणाली, वहिनी, ते सगळे कपडे मला आता जुने वाटतात, म्हणूनच मी नवीन कपडे आणि नवीन दागिने आणले आहेत. सविता म्हणाली, प्रीती, असा विनाकारण खर्च करण्यात अर्थ नाही. ते कपडे आणि फॅशन इतक्या लवकर कसे बदलू शकते? असं तुझ्या लग्नाला झाले तरी किती दिवस? प्रीती म्हणाली, वहिनी, हे माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत. ते मला हवे तसे मी खर्च करू शकते. मला ज्ञान देणाऱ्या तुम्ही कोण आहात? मी तुमचे किंवा तुमच्या नवऱ्याचे पैसे खर्च करते असं समजून तुम्ही मला हवं ते बोलत आहात का? सविता म्हणाली, प्रीती, इथे माझ्या किंवा तुझ्या पैशाचा प्रश्नच नाही. प्रश्न फालतू खर्च करण्याचा आहे. या फालतू खर्चाऐवजी तुम्ही प्रत्येक एक पैसा जोडायला सुरुवात केली तर एक दिवस तू किती पैसे कमावशील हे तुलाही समजणार नाही. कारण प्रत्येक थेंबाने भांडे भरत असते. आपण आपल्या तारुण्यात आपल्या पैशाचे व्यवस्थापन केले पाहिजे, जेणेकरून ते पैसे आपल्या वृद्धापकाळात उपयोगी पडतील. अन्यथा आपल्याला वेळोवेळी आयुष्यात अडखळण्याची आणि भीक मागण्याची वेळ पण येऊ शकते. सासू शारदाजीने पण सर्व काही ऐकले होते. त्या म्हणाल्या, मोठ्या सुनबाई, तू का धाकट्या सुनेला तुझ्यासारखं बनवत आहेस? तू स्वतः कंजूस आहेस, आता तिला पण कंजूस का बनवत आहेस? दिव्यासुद्धा म्हणाली, हो वहिनी, धाकटी वहिनी आल्यावरच मला पण कळलं की फॅशन म्हणजे काय असतं. धाकट्या वहिनीकडे प्रत्येक नवीन गोष्ट मिळते. सासू शारदाजींनीही प्रीती आणि दिव्याला साथ दिली. त्या म्हणाल्या, मोठ्या सुनबाई, एवढी वर्ष तू आपल्या पद्धतीने घर चालवत आली आहेस. आता धाकट्या सुनेला पण तिच्या पद्धतीने घर चालवू दे. ती नव्या युगातील आहे, त्यामुळे तिची निवडही नव्या युगाचीच असेल. सविता म्हणाली, आई, मला जे काही चुकीचं वाटलं ते मी सर्वांसमोर मांडत आहे, जेणेकरून भविष्यात याचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागू नयेत. प्रीती पुन्हा हसली आणि म्हणाली, वहिनी, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी इतकी चुकीची आहे तर त्याचे परिणाम मीच भोगेन, तुम्ही नाही. तेव्हा माझ्या सवयी बदलण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा आणि स्वतःला बदलून घ्या, जेणेकरून लोक तुम्हाला आउटडेटेड म्हणणार नाहीत. तुमच्या हातात होते तेव्हा हे घर पूर्णपणे निर्जीव झाले होते. आता ज्यात मी नवीन जीवन आणले आहे. शक्य असल्यास इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदला वहिनी. प्रत्येक पैसा जोडण्यावर सविताचा विश्वास होता, कारण ती सुद्धा अशा कुटुंबातून आली होती जिथे तिच्या पालकांनी पैसा जोडून एक सुंदर बंगला बांधला होता, त्यांचा व्यवसाय वाढवला होता. पण कधीही त्यांनी पैशाची उधळपट्टी केली नव्हती. त्यांनी अनावश्यकपणे स्वतःवर खर्च करण्याऐवजी नेहमीच लोकांची मदत केली. गरजू आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला ते धावून जायचे. तेच समान गुण त्यांच्या सवितामध्ये पण दिसून आले. ती खूप पैसे वाचवायची आणि गरज पडेल तेव्हा ती ते पैसे तिच्या पतीला द्यायची. सविताचा पती विजय सविताला नेहमी सांगतो की मी भाग्यवान आहे, जेणेकरून मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे, जी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेते आणि पैसेही वाचवते. पण लग्नानंतर प्रीतीने प्रत्येक क्षणी तिच्या कुटुंबाला असे दाखवून दिले तीच चांगल्या प्रकारे घर चालवत आहे. सविता तर स्वतः आउटलेटेड आहे आणि तिने आणलेले सामान पण. आता घरात कोणीही पाहुणे आले की सासू शारदाजी आणि नणंद दिव्या या दोघीही प्रीतीचे कौतुक करायच्या आणि म्हणायच्या, धाकटी सून शुद्ध सोनं आहे, पण थोरली थोडी वेगळी आहे. मोठ्या सुनेनेही धाकट्या सुनेसारखं वागायला हवं, पण तिला तिच्या जुन्या सवयी आणि जुन्या वस्तूंची आवड आहे. तिला पटवून दिले तरी काही उपयोग नाही, कारण तिला वाटते ती स्वतः तिच्या जागी बरोबर आहे. तिला काळाशी कसं जुळवून घ्यावं लागतं हे माहीत नाही. ती अजूनही जुन्या काळाप्रमाणेच बोलते आणि वागते. असो, आजच्या काळातही अशा परंपरावादी गोष्टी कोण बोलतं का? मी तर मोठ्या सुनेपेक्षाही जुन्या काळातील आहे, पण नव्या सुनेच्या रंगात मी रंगून गेले आहे. काळानुसार सर्वांना बदलायला पाहिजे. हे सर्व ऐकून प्रीतीला आनंद व्हायचा आणि
ती नेहमी घरात सजून सवरून राहायची, कारण ती घरातील जास्त करून असेच कामं करायची ज्यात तिचा मेकअप खराब होणार नाही. प्रीती कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायची, तेव्हा सविता ते कपडे उन्हात सुकवण्यासाठी गच्चीवरती जायची. प्रीती चॉपरमध्ये भाजी चिरायची, तर सविता गरमीमध्ये स्वयंपाकघरात भाजी शिजवायची. अशा रीतीने घरातील बरीच कामं होती ज्यात मेहनत नसलेले काम प्रीती करत होती. सविताला ही सगळं समजलं होतं, परंतु तिला माहीत होतं सासूबाई आणि नंदेच्या डोळ्यावर प्रीतीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे, म्हणूनच ती काही बोलली नाही. प्रीती दररोज तिच्या सासू आणि नंदेसाठी भेटवस्तू आणत असे, ज्यामुळे त्या दोघीही आनंदी राहत होत्या. सविता गरज पडेल तेव्हाच वस्तू खरेदी करत असे आणि फक्त लग्न समारंभातच नवीन साड्या खरेदी करायची. बाकी बाजारातून कापड आणून सलवार सूट बनवायची. पण प्रीती स्वतः मॉलमधून सर्व शॉपिंग करायची आणि आता ती दिव्याला आणि तिच्या सासूला सुद्धा मॉलमधून खरेदी करायला सांगायची. आज प्रीतीला तिच्या आईचा फोन आला, त्यामुळे प्रीती खूप दुःखी झाली. तेव्हा तिची सासू शारदाजी यांनी तिला विचारले, काय झालं प्रीती, तू दुःखी का आहेस? प्रीती म्हणाली, आई, माझे बाबा आणि भाऊ कायमचे गावी शिफ्ट झाले आहेत. माझा दादा आता नोकरी करत नाही. त्यांच्याकडे आता एवढा पैसाही नाही जेणेकरून ते तिथे राहून त्यांचा उदरनिर्वाह करू शकतील. त्यामुळे ते लोक कायमचे खेडेगावात जात आहेत, जेणेकरून ते त्यांचं आयुष्य जगू शकतील. हे ऐकून शारदाजींनाही वाईट वाटले आणि त्या म्हणाल्या, मग या शहरातील त्यांच्या घराचे काय करणार? प्रीती म्हणाली, आई सांगत होती की दादा आता पूर्णपणे कर्जात बुडला आहे, त्यामुळे बँक त्या घराला सील लावत आहे. हे सर्व ऐकून शारदाजी आणि दिव्या स्तब्ध झाल्या, कारण ज्या प्रीतीची नेहमी त्या स्तुती करत होत्या, आज तिच्याच आई आणि भावाचे भविष्य इतके दुःखी होईल असे कोणालाच वाटले नव्हते. आणि त्यामुळे त्यांना शहरातील सर्व काही सोडून कायमचे गावात राहायला जावे लागणार होते. एके दिवशी प्रीतीचा नवरा अंकित ऑफिसमधून उदास होऊन घरी परत आला आणि डोक्यावर हात ठेवून बसला. शारदाजी, दिव्या आणि प्रीती यांनी खूप विचारूनही तो काहीच बोलला नाही. तेव्हा त्याचा मोठा भाऊ विजय याने विचारले असता तो खिन्न स्वरात त्याला म्हणाला, दादा, मी कर्ज काढले आहे आणि आता माझ्या पगारातून हे कर्ज फेडण्याची ताकद माझ्यात नाही. मी किती वेळा प्रीतीला सांगितले की तू इतका फालतू खर्च करू नकोस, पण तिने माझं एक ऐकलं नाही. जसे त्यांच्या फालतू खर्चामुळेच तिच्या आईवडिलांना कायमचं शहर सोडावं लागलं आहे, अगदी तसंच प्रीतीच्या या फालतू खर्चामुळे मी कर्जबाजारी झालो आहे. हे सर्व ऐकून शारदाजी आणि दिव्याला मात्र धक्का बसला आणि प्रीती आवाक होऊन तिथे उभा होती. अंकित म्हणाला, दादा, तू मला काही पैसे उधार देऊ शकतो का? मी हळूहळू तुझे पैसे तुला परत करेन, पण सध्या कर्जाचे ओझे माझ्या डोक्यावर आहे. विजय म्हणाला, अंकित, मी पण तुझ्यासारखं ऑफिसमध्ये काम करतो, पण मी तरी लगेच पैसे कुठून आणणार? तेव्हा सविता म्हणाली, दादा, मी काही पैसे साठवले आहेत, तुम्हाला आणून देते. तेव्हा सासू शारदाजी आणि नणंद दिव्या आणि प्रीती या सगळ्यांनी शरमेने खाली पाहिलं, कारण सविताच्या या कंजूस सवयींवर त्या सर्व हसत होत्या. पण आज त्याच सविताच्या पैशांची बचत करण्याच्या सवयींमुळे आज प्रीती आणि अंकित दोघं तिचे ऋण फेडू शकत नव्हते. अंकित म्हणाला, वहिनी, हे पैसे मी तुम्हाला लवकरच परत करेल. जर तुमचे बचत केलेले पैसे नसते तर आज माझे काय झाले असते कोणास ठाऊक. रडत रडत प्रीतीने सविताची माफी मागितली आणि ती म्हणाली, वहिनी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं, पण मी फॅशन आणि दिखाऊपणाच्या नादामध्ये तुमच्याकडे पाहून सतत हसत होते. त्याची शिक्षा आता मला देवाने दिली आहे. सासू शारदाजी तिला म्हणाल्या, मोठ्या सूनबाई, तुझं खरंच बरोबर होतं, पण धाकट्या सुनेच्या बोलण्याने आम्ही तिच्यावर प्रभावित झालो. आम्हीही आधुनिकतेच्या बंधनात अडकलो होतो. दिव्या म्हणाली, वहिनी, मला पण माफ कर. तू खरं सांगत होतीस, माणसाने नेहमी आपले अंथरूण पाहून पाय पसरावे. मी आज तुमच्याकडून एक धडा शिकले आहे. आता मी दिखाऊपणाच्या नादात कधीच आंधळी होणार नाही. आता यापुढे योग्य काय आणि अयोग्य काय यामधला फरक मी समजू शकेन. मित्रांनो, माणसाने नेहमीच चादर असेल तेवढेच पाय पसरावेत, नाहीतर त्याचे परिणाम त्याला अशा प्रकारे भोगावे लागू शकतात. आणि आपल्या चांगल्या वेळेचा कधीही माणसाने अभिमान बाळगू नये, कारण वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. आपण जेव्हा इतरांना हसतो तेव्हा देव आपल्याला इतरांच्या नजरेत हसवणारा बनवण्यास कधीही कसर सोडत नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.